विदर्भ भागातील खोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चंडिकापूर येथील पूर्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि तस्करी सुरू आहे। मध्यरात्रीच्या अंधारात ट्रकच्या साहाय्याने ही चोरटी वाहतूक राजरोसपणे सुरू असून यामुळे परिसरातील नैसर्गिक संपदेचे मोठे नुकसान होत आहे। या अवैध धंद्यांचा फटका आता थेट शेतकऱ्यांना बसू लागला आहे। चंडिकापूरमधील अल्पभूधारक शेतकरी शुभम अजबराव वाट यांच्या शेताचा बांध वाळू तस्करांनी अक्षरशः उद्ध्वस्त केला आहे। आपल्या शेतीचे नुकसान झाल्याने हताश झालेल्या या शेतकऱ्याने थेट पोलीस स्टेशन, दर्यापूर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। मात्र आश्चर्य म्हणजे इतकी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही, असा आरोप खुद्द शेतकऱ्यांनी केला आहे। शुभम अजबराव वाट, राहणार चंडिकापूर। माझा सर्वे नंबर आहे 28 आणि मी चंडिकापूरचा इथला राहणार आहे। माझ्या शेतातून खूप प्रकारे रेती चोरीला जात आहे। त्याने माझ्या रातभर जाकून सुद्धा ठाणेदार काही करून नाही राहिले, तहसीलदार काही करून नाही राहिले, RDO काही करून नाही राहिले रिपोर्ट देऊ। मग आम्ही जगाव कसं? आमच्या जीवाचं कसं बा? माझ्यापाशी एवढंच शेत आहे, याच्यातलंच मी पीक काढून ते खातो बा, एवढे पिकातलं। मग मला साधारण माणसाला न्याय काय बस एवढंच, फक्त त्यानं मला न्याय द्यावं बाबत झालं, त्यानं आपल्याला न्याय द्यावं। या वाळू काटाचे ठिकाण दर्यापूर तालुक्यात येते, परंतु या ठिकाणाहून चोरटी वाळू वाहतूक मात्र भातकुली तालुक्याच्या हद्दीत होताना दिसत आहे। याचा अर्थ एका तालुक्यातून वाळू उपसायची आणि दुसऱ्या तालुक्यात तिची विक्री करायची, असा हा गोरखधंदा सरळ सरळ सुरू आहे। या संपूर्ण रेती माफियांचा मुख्य सूत्रधार दर्यापूरमध्येच असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे हा व्यक्ती आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहे आणि राजकीय आशीर्वादाच्या जोरावरच त्याची ही अवैध वाळू तस्करी बिनभोपाट सुरू असल्याचं बोललं जात आहे। इतकंच नव्हे तर या माफियापुढे खुद्द तहसीलदारही काहीही करू शकत नाही। पूर्णा नदी पात्रामध्ये आपण थेट उभा आहे। या पूर्णा नदी पात्रामध्ये माझ्या पाठीमागे बघू शकता चंडिकापूर येथील हे पूर्णा नदी आहे। पूर्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा हा संपूर्ण बांध खोदून आहे वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक सुरू केलेली आहे आणि संबंधित वाळू माफियांचे आणि पोलीस प्रशासनाची साठेलोटे असल्याचे या ठिकाणी शेतकऱ्यांनी थेट आरोप केलेला आहे। मग यापूर्वीला दिलेले होते वाळू माफियांसोबत अधिकाऱ्यांचे मिलीभगत असल्याचा या ठिकाणी प्रकार उघडकीस आला, तर थेट त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा आशय थेट त्यांनी आदेश दिले होते। या आदेशाचे कुठेही जिल्ह्यामध्ये पालन होत नसल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। आपण या पूर्णा नदी पात्रामध्ये उभे आहे। हे पूर्णा नदी पात्र दर्यापूर तालुक्याचं असून या दर्यापूर तालुक्यातली वाळू मोठ्या प्रमाणात उत्खनन करून भातकुली तहसील हद्दीत आणले जात आहे आणि ही जी हद्द आहे हे खोलापूर पोलीस स्टेशनची हद्द आहे। खोलापूर पोलिसांचे या वाळू माफियांसोबत कुठेतरी मिलीभगत असल्याचा या ठिकाणी थेट शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे। सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे, अमरावती, भातकुली। खोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून इतक्या मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असतानाही पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे। हे आणखी धक्कादायक आहे। यामुळे नागरिकांमध्ये आता थेट शंका निर्माण होऊ लागली आहे की कदाचित या वाळू तस्करांशी काही अधिकाऱ्यांची मिलीभगत तर नाही ना। मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या या अवैध उत्खननामुळे महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी यावर कठोर पावलं उचलतील का, असा सवाल आता चंडिकापूर आणि परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहे। प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत।